कमरे एवढं साचलेलं पाणी, रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली, वसईच्या पुढे रेल्वे सेवा ठप्प. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात हजारो लोक रेल्वे ट्रॅकवरून घर गाठण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे पहा, वसई विरार महानगरपालिकेचं मुख्यालयच पाण्यानं वेढलेलं आहे. मग प्रश्न पडतो, प्रशासन स्वतःचं कार्यालय वाचवू शकत नसेल तर नागरिकांनी नेमका कोणावर विश्वास ठेवायचा? सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही दृश्य काही नवीन नाही. 2018, 2019, 2023 आणि आता 2026 वर्ष बदलतायत, सरकार बदलतंय, आश्वासन बदलतायत, पण दृश्य मात्र तीच. नालासोपारा ब्रिज, टाकी रोड, तुळी सोपारा गाव, अचोळे रोड, विवा कॉलेज रोड, नालासोपारा पूर्व, वसई मधुबन. दरवर्षी पाण्याला हाच मार्ग कसा सापडतो? पाऊस दरवर्षी हेच पत्ते कसा शोधतो की शहराच्या रचनेतच काहीतरी गंभीर बिघाड आहे? पूर आला इतक्यावर ही गोष्ट संपत नाही. याची खरी किंमत भरतो तो वसई विरारमध्ये राहणारा सामान्य नागरिक. कारण इथल्या हजारो कुटुंबांचं पोट महिन्याच्या पगारावर नाही तर दिवसाच्या मजुरीवर चालतं. रेल्वे बंद म्हणजे काम बंद, काम बंद म्हणजे उत्पन्न बंद. एका सुरक्षा रक्षकाला वर्क फ्रॉम होम करता येत नाही. डिलिव्हरी करणारा मुलगा घरातून डिलिव्हरी करू शकत नाही. घरकाम करणारी महिला मोबाईलवरून काम करू शकत नाही. रुग्णालयातील नर्स फोनवर ड्युटी करू शकत नाही. म्हणून घराबाहेर पडू नका हा सल्ला देणं सोपं आहे, पण लाखो लोकांसाठी तो पर्याय नसतो. आता कल्पना करा, रात्र झाली आहे, वीज गेलेली आहे, मोबाईल नेटवर्क बंद आहे, रेल्वे बंद आहे, दोन्ही बाजूंना कमरे एवढं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या मधूनच मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात शेकडो लोक रेल्वे ट्रॅकवरून चालत घरी जात आहेत. हा प्रवास ते साहस म्हणून करत नाहीत. त्यांना माहिती असतं घरी पत्नी वाट पाहत असेल, मुलं घाबरलेली असतील, घरात पाणी शिरलं असेल, फोन लागत नसेल, घरात वयोवृद्ध आई वडील असतील. त्या घराचा आधार तो माणूस असतो. म्हणून जीव धोक्यात घालू नये त्याला घरी पोहोचणं भाग असतं. आता नेहमी काय सांगितलं जातं, आज 300 मिमी पाऊस झाला, इतक्या तासात विक्रमी पाऊस झाला. हो, यात वादच नाही. पाऊस खरोखरच प्रचंड झाला. पण एक प्रश्न आहे, जर हा प्रश्न फक्त पावसाचा असेल तर दरवर्षी तेच रस्ते, तेच चौक, तेच पूल, तेच परिसर पाण्याखाली का जातात? पाणी दरवर्षी तेच पत्ते कसं काय शोधतं? मग पुढचा प्रश्न, निसर्गानं मिठागरांवरती इमारती बांधल्या का? निसर्गानं तलाव बुजवले का? निसर्गानं मॅनग्रोव्ह तोडले का? निसर्गानं नैसर्गिक नाले अरुंद केले का? निसर्गाने ड्रेनेजच्या कामांना परवानगी दिली का? नाही. हे सगळे निर्णय माणसांनी घेतलेत आणि त्याचे परिणाम आज सर्वसामान्य नागरिक भोगतायत. शहरी नियोजनावरती अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ज्ञांनी या आधीच एक गंभीर इशारा दिला होता. वसई विरारचा भूगोल समजून न घेता विकास झाला. नैसर्गिक जलमार्ग, तलाव, मिठागर, पाण्याचा निचरा करणाऱ्या जागा यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती बांधकाम झालं. म्हणूनच काही रिपोर्टमध्ये वसई विरारला पूर येण्यासाठी पोषक पद्धतीनं विकसित झालेलं शहर असं वर्णन करण्यात आलंय. याचा अर्थ असा नाही की पूर नियोजितपणे आणला गेला, तर शहराचा विकास करताना पुराचा धोका पुरेशा गांभीर्यानं विचारात घेतला गेला नाही. याहून महत्त्वाचं म्हणजे पुराच्या कारणांबाबत केवळ पर्यावरण अभ्यासक किंवा स्थानिक नागरिकच प्रश्न विचारत नाहीत. पश्चिम रेल्वेनंही काही भागांतील पूर परिस्थितीचा अभ्यास करताना काही कारणांकडे लक्ष वेधलं होतं. त्यात मिठागरांवरील बांधकाम, मॅनग्रोव्हवरील अतिक्रमण, जलसाठ्यांचं कमी होणं, ड्रेनेजमध्ये मलबा आणि नैसर्गिक निचरा अडवणारी बांधकामं या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजे प्रश्न फक्त पावसाचा नाही तर शहराची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होत गेली का हा देखील आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर दररोज आपण लोकलमध्ये पाहतो 12 डब्यांच्या ट्रेनमध्ये जितके प्रवासी मावू शकतात त्याच्या 3 ते 4 पट लोक आत शिरतात. मग काय होतं? गर्दी वाढते, उशीर होतो, प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. यात प्रवाशांची चूक नसते, तर वाढत्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये व्यवस्था पुरेशी वाढली नाही ही समस्या असते. वसई विरारचं ड्रेनेजही आज अशाच परिस्थितीत आहे. आज अनेक स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञ असा प्रश्न विचारतात की वाढलेल्या लोकसंख्येला आणि वाढलेल्या बांधकामांना अनुरूप अशी ड्रेनेज व्यवस्था तयार झाली आहे का? दरवर्षी काय होतं? नालेसफाई, आपत्कालीन पंप, कंट्रोल रूम, आढावा बैठक, हेल्पलाईन हे सगळं आवश्यक आहे. पण जर ते पुरेसं असतं तर दरवर्षी त्याच भागात पाणी का साचतं? खर्च होतो, कामही होतात, पण परिणाम दिसतोय का? तर नाही. तसं असतं तर आज जिथं पाणी साचतंय तिथं पंपाची गरजच पडली नसती. तसं होताना काही दिसत नाही. समजा तुमच्या घराचं छप्पर दरवर्षी पावसाळ्यात गळतं. पहिल्या वर्षी तुम्ही बादली लावता, दुसऱ्या वर्षीही ठेवली, तिसऱ्या वर्षी तीच बादली ठेवली, 10व्या वर्षीही तेच केलं. मग प्रश्न पावसाचा राहत नाही, प्रश्न असा निर्माण होतो, छप्पर दुरुस्त कधी करणार? वसई विरारची परिस्थिती आज काहीशी अशीच दिसते. दरवर्षी नालेसफाई, दरवर्षी पंप, दरवर्षी आढावा बैठका, पण नागरिकांना दरवर्षी त्याच रस्त्यावर, त्याच ट्रॅकवर आणि त्याच पाण्यातून मार्ग काढावा लागतो. म्हणजे तात्पुरते उपाय होत आहेत, पण कायमस्वरूपी उपाय अजूनही नागरिकांच्या प्रतीक्षेत आहेत.
5,000 डिपॉझिट, 3,000 भाडा, गरीबों का सहारा, नाला सोपारा असे रील्स आणि मीम्स हल्ली सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झालेले दिसतात. या पट्ट्यात राहणारा वर्ग परिस्थितीनं तसा बेताचा आहेच, पण म्हणून तो माणूस नाही आहे असं होत नाही. खरं तर हीच बेताची परिस्थिती पाहून हा भाग दुर्लक्षित ठेवला जातोय का, हा खरा प्रश्न आहे. कारण 2009 मध्ये वसई विरार महानगरपालिका अस्तित्वात आली. आज जवळपास 17 वर्षांनंतरही जर नागरिकांना दरवर्षी रेल्वे ट्रॅकवरून घरी जावं लागत असेल, जर काही भागांमध्ये पाऊस थांबल्यानंतरही 2-2 दिवस तसंच पाणी राहत असेल, जर महानगरपालिकेचं स्वतःचं मुख्यालयही पाण्यानं वेढलं जात असेल, तर आता प्रश्न विचारणं ही राजकारणाची बाब नाही, ती नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. कारण पाऊस आपण थांबवू शकत नाही, पण शहर पावसासाठी तयार करणं हे मात्र माणसाच्या हातात आहे. तशी व्यवस्था करणं हे प्रशासनाचं काम आहे. म्हणून वसई विरारमध्ये पाणी साचतं ही निसर्गाची शिक्षा नाही, ती वर्षोनवर्ष फसलेल्या शहर नियोजनाची किंमत आहे आणि ती किंमत आजही सामान्य नागरिक दररोज मोजतायत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत जरूर नमूद करा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.